फिर्यादीस मारहाण करणाऱ्या जमादारासह पोफाळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना बडतर्फ करण्याची मागणी। पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीस नाहक मारहाण करणाऱ्या जमादारासह कर्मचाऱ्याचा बचाव करून अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोफाळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना बडतर्फ करून कारवाई करण्याची मागणी आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे। डोंगरगाव येथील राघोजी दारमोडे रिपोर्ट देण्यासाठी गेले असता त्यांना जमादाराने मारहाण केल्याचा आरोप आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून फिर्यादी सोबत असलेल्या 2 साक्षीदारांच्या समक्ष हा प्रकार घडला असताना याची दखल न घेता ठाणेदारांनी फिर्यादीचा खोटा जबाब आणि खोटी सही करून प्रकरण दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे। आझाद समाज पार्टीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेतली। त्या भेटीचे कारण असे होते की पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव या गावचे रहिवासी दारमोडे यांना पोलीस स्टेशन येथे बयानाला बोलून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणी दरम्यान त्यांच्या कानाचा पडदा सुद्धा फाटला। त्या बेदम मारहाण करणाऱ्या वादग्रस्त पोलीस कर्मचारी नाना मस्के यांची खात्रीने चौकशी करण्यात यावी, त्यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावे, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे अशी मागणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे करण्यात आली। प्रशांत देशमुख, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।